आणि यानंतर पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार। फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची 19 मे पर्यंत गैरसोय। मंगळूर ते सीएसएमटी धावणारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार। सीएसएमटी स्थानकातील 16 आणि 17 क्रमांकाच्या फलाटाच्या विस्तारीकरणाचं काम सध्या सुरू। जळगावमध्ये तापमानाचा पारा 44.6 अंश सेल्सिअस वरती यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद। चंद्रपूरमध्ये उष्णतेचा कहर, तापमान 45 अंशांच्या पार। मे महिन्यामध्ये उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची देखील शक्यता। मुंबई महानगरपालिकेची 65,000 प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित, वकिलांना कामगिरीचा हिशोब देण्यासाठी इशारा। या प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत विधी समितीत चर्चा, तर पालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आणखी 4 बोगदे होणार। एक्सप्रेसवेच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, 4 ठिकाणी 6 पदरी बोगदे बांधण्यात येतील। या कामांसाठी 15,000 कोटींचा खर्च करण्याचं प्रस्ताव आहे। वादळी पावसामध्ये फांद्यात पडून होणारी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात। सोसायट्या, आस्थापना, सरकारी कार्यालयांना धोकादायक फांद्या पावसाळ्याआधी तोडण्याबाबत देखील 7,978 नोटिसा बजावल्या। पुण्यात अपघात झालेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती रेल्वे कोचच्या माध्यमातून चाचणी। अपघात स्थळावरील काम पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही चाचणी। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पालघरच्या गुईरमध्ये 4थीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीच्या भाषणाची भुरळ। सचिन फाउंडेशनच्या माध्यमातून 130 घरांसाठी सोलर पॅनलच्या संचाचं उद्घाटन। भाषणानंतर विद्यार्थिनीला मिठी मारत तिचं कौतुक। सध्या ऊन प्रचंड वाढलेलं आहे, पारा अक्षरशः 40 पार गेलाय। काय परिस्थिती आहे बघूयात। धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर। तापमान वाढल्यानं रस्त्यांवरील गर्दी कमी। तापमानामुळे दुपारी बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। सातारा जिल्हा अक्षरशः उन्हानं होरपळून निघाला। माणखटावमध्ये तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये 34.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। नंदुरबारमध्ये उष्णतेने कहर केला। जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवरती। कडक उन्हामुळे रस्त्यांवरती शुकशुकाट। नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन। जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। जालन्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हाच्या तडाख्यामुळे जालना शहरात प्रमुख रस्त्यांवरती शुकशुकाट। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार। वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या धोक्यात वाढ। जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज। दुपारी घराबाहेर न पडण्याचा नागरिकांना सूचना। लातूरच्या औरा चहाजनी या भागामध्ये 43.6 अंश तापमानाची नोंद। जिल्ह्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद लातूर शहरात देखील 41.0 अंश सेल्सिअस तापमान। उन्हापासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। नंदुरबारच्या खांडबारामध्ये मतदानादरम्यान महिलेला उष्णतेचा फटका। कडाक्याच्या उन्हात मतदान करताना महिलेची प्रकृती बिघडली। महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला। शाळांच्या वेळेमध्ये बदल। सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळा भरणार। जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश। जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेतही बदल। अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमान 46 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी ओसरली। वाढत्या तापमानामुळे दररोज 60 पेक्षा अधिक उष्माघाताच्या सदृश्य रुग्णांची संख्या देखील वाढली। अनेक ठिकाणी उन्हाच्या रखरखमुळे पाणीही निर्माण झालेली आहे बघूयात। अहिल्यानगरमध्ये तापमान 40 पार। फळबागांना मोठा फटका बसला, तर फळबागा वाचवण्यासाठी पांढऱ्या कापडाच्या आच्छादनाचा वापर। फळपिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड। अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पारा 46 अंशांवर। पुढील 3 ते 4 दिवस अशाच तापमानाचा अंदाज राहणार। दररोज 60 पेक्षा अधिक उष्माघात सदृश्य रुग्ण। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं हे आवाहन। वाढत्या उष्णतेचा फटका गोंदिया जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांना बसला। गोंदियाचं तापमान 41 अंशांवरती। पाळीव प्राण्यांसाठी गोंदिया गौशालाद्वारे विशेष उपाययोजना। देखरेखीसाठी आता डॉक्टरांची नियुक्ती। धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवरती। गेल्या 8 दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्यानं कमी। आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं। मालेगावात कडक उन्हाचा गोशाळांवरती परिणाम झाला। चारा टंचाईची समस्या निर्माण। गोशाळेमध्ये जवळपास 7,000हून अधिक जनावरं। शेतकरी स्थानिकांना चारा उपलब्ध करून देण्याचं आवाहन। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 23 गावं, 8 वाड्यांना 19 टँकरने पाणी पुरवठा। आणखी 13 गावं, 19 वाड्या वस्त्यांना उद्यापासून टँकरने पाणी पुरवठा होणार।